महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी फक्त आपल्या बेधडक मी मराठी न्यूज चॅनलवर. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. शहादा नगरपालिकेच्या सभेत 54 विषय मंजूर तर 10 विषय नामंजूर व स्थगित ठेवण्यात आले. येथील पालिकेची सर्वसाधारण सभा पालिकेच्या सभागृहात लोकनियुक्त नगराध्यक्ष अभिजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली खेळोमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. यावेळी उपनगराध्यक्षा माधवी पाटील, मुख्याधिकारी साजिद पिंजारी या व्यासपीठावर होते. यावेळी पालिकेच्या विविध समित्यांचे सभापती, नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सभेत प्रारंभी मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. तसेच अजेंड्यावरील 64 विषयांपैकी 10 विषय नामंजूर व स्थगित करून 54 विषयांना सर्व अनुमतीने मंजुरी देण्यात आली. यावेळी स्वच्छतेविषयी अनेक नगरसेवकांनी सभेत नाराजी व्यक्त केली. स्वच्छतेच्या प्रश्नाविषयी अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेऊन तक्रारींचा निपटारा करण्यात यावा अशा सूचना देण्यात आल्या. त्याचबरोबर इतरही विषयांवर चर्चा करण्यात आली. शहरातून जाणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून डोंगरगाव चौफुलीपर्यंतच्या रस्त्याला स्वामीनारायण भगवान मार्ग असे नामकरण करण्यात यावे अशी मागणी होती. या मागणीला उपस्थित सर्वांनी बहुमताने मंजुरी दिली. बेधडक मी मराठी न्यूजसाठी सुमित गिरासे, शहादा. आज शहादा नगरपालिकेची सर्वसाधारण सभा झाली. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये बरेचसे महत्त्वाचे विषय मंजूर झाले. काही विषयांवर निश्चितपणाने मतभेद असून नामंजूर जरी झाले असले तरी येणाऱ्या काळामध्ये सर्व विषयांवर सकारात्मक तोडगा असण्याची भूमिका सर्वच नगरसेवकांची एकंदरीत दिसली आणि म्हणून आजच्या या सभेमध्ये अतिशय शांततेत पार पाडलेल्या सभेमध्ये सर्व नगरसेवकांचे सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. भविष्यामध्ये देखील नगरपालिका सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सर्व नगरसेवक एकत्रित येऊन काम करतील अशा प्रकारची भूमिका आमची देखील आहे आणि सर्वजण त्या भूमिकेला सहमती देतील अशा प्रकारची अपेक्षा माझी आहे. त्याला सर्वजण सकारात्मक प्रतिसाद देतील ही देखील एकंदरीत भावना आजच्या मीटिंगमध्ये दिसून आली. त्यामुळे सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद.